नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज किचनमध्ये सुगंधाची मेजवानी लागणार आहे, कारण बनते स्पेशल कोलंबी आणि शेवग्याच्या शेंगांची चविष्ट करी। सुरुवात करूया। एक बाउल फ्रेश कोलंबीपासून। कोलंबी नीट साफ करून तयार ठेवा। 3 कांदे बारीक चिरून घ्या आणि 2 शेवग्याच्या शेंगा तुकड्यामध्ये कापून तयार ठेवा। 1 चिरलेला बटाटा, 1 चिरलेला टोमॅटो, 2 चमचे चिंचेचे पाणी, 2 चमचे घरगुती मसाला, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर। आता कढईत 2 चमचे तेल घाला आणि गरम होऊ द्या। गरम तेलात बारीक चिरलेले कांदे घाला आणि छान सोनेरी होईपर्यंत परतवा। चवीनुसार मीठ घाला। फ्लेवर वाढवण्यासाठी 1 चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करा आणि छान मिक्स करा। चला घालूया आपला खास घरगुती मसाला आणि सुगंधाने भरून टाका किचन। घालूया सगळे मुख्य घटक म्हणजे कोलंबी, शेवग्यांची शेंगा आणि बटाटा व सर्व छान परतून घ्या। जसा रस्सा हवा तसा पाण्याचा अंदाज घेऊन पाणी घालून छान एकजीव करा व थोडा वेळ शिजू द्या। चिरलेला टोमॅटो घाला आणि मिसळून घ्या। झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या। आता घाला चिंचेचं पाणी आणि रस्स्याला द्या आंबट चटपटी चव। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छान सजवा। चविष्ट, रस्सेदार आणि सुगंधी रस्सा सर्व करण्यास तयार आहे। रेसिपीने मन जिंकलं असेल तर लाईक आणि शेअर करून प्रेम वाढवा।